नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं सलाद रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अर्धा बीटरूट घेतलेला आहे, स्वच्छ धुवून साल काढून खिसून घेतलेला आहे। खिसणी छोटे छोटे तुकडे जरी केले तरी चालतील। एक पातीचा कांदा घेतलेला आहे, तो पण असा उभा कापून घेतलेला आहे। जर पातीचा कांदा नसला तर आपण जो भाजीला वगैरे वापरतो ना साधा कांदा, तो जरी टाकला तर चालेल। माझ्याकडे पातीचा कांदा होता म्हणून मी हा कापून घेतलेला आहे। एकदम थोडासा पुदिना घेतलेला आहे, पुदिन्याची पानं। आता गरमीचे दिवस आहेत तर थोडंसं खाल्ल्याला पण चांगलं असतं आणि आपल्या शरीरासाठी पण चांगला असतो। हा राजमा घेतलेला आहे बघा, लाल कलरचा होता। आणि ह्या राजम्याला काय केलेलं, रात्री 8 ते 9 तास म्हणजे भिजत घातलेलं। रात्री भिजत घातल्यावर सकाळी काय केलेलं, ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून 6 शिट्ट्या कुकरला करून घेतलेलं, चांगलं शिजवून घेतलेलं आहे। तसंच पद्धतीने हे चणे पण मी घेतले होते, रात्री भिजत घातले होते आणि सकाळी मी बघा थोडंसं मीठ टाकून एकदम थोडंसं शिजवून घेतलेले आहे। हे दोन्ही एकत्र म्हणजे 5-5 शिट्ट्या केलेल्या आहेत। ही घेतलेला आहे मका, फ्रेश मका आहे हा। ह्याला सुद्धा मी थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेलं, एकदम थोडं थोडं टाकलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, एक गाजर घेतले, त्याचे पण साल काढून असे खिसून घेतलेलं आहे। अर्ध घेतलेलं शिमला मिरची, ती पण कापून घेतलेले आणि अर्ध टोमॅटो घेतलेले, ते पण मी कापून घेतलेलं आहे। काय होतं माहिती आहे का, वजन जर कमी करत असाल ना तर तुम्ही खाल्लं तर एकदम चांगलं, चवीला पण छान लागतं। आणि मुलांना काय होतं तर सुट्ट्या वगैरे असल्या तर दुपारच्या वेळेस काहीतरी वेगळं खायला, तर अशा पद्धतीत काहीतरी वेगळं करून द्यायचं। आणि खूप रेसिपी टाकल्यात बघा, भेळच्या वगैरे चाटच्या ह्याच्या रेसिपी, त्या जर पाहिजे असल्या तरी तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याची लिंक पण देईन। एक वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण सगळं टाकून घेऊया। सगळं टाकून घेतलंय बघा वाडग्यामध्ये। त्याच्यामध्ये बघा एक कमी तिखटवाली मिरची अशी पातळ बारीक कापून घेतलेली आहे। छोटा एक चमचा त्याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। ह्याच्यामध्ये पहिलं काय काय ह्याला मीठ मी शिजवून टाकलेलं आहे, शिजवलेलं आहे तर थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे मी, तर त्याप्रमाणे मीठ टाकायचं। थोडीशी मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। जी मिरची टाकली होती ती तिखटवाली नव्हती। काळं मीठ थोडंसं त्यात टाकायचं, आपल्याला अर्धा लिंबाचा रस। आणि हे सगळं बघा मिक्स करायचं। तर हे ना तुम्हाला सांग, तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काय काय टाकू शकता जरा मला कमेंट करून सांगा, मी अशाच पद्धतीने बनवते, छान लागतात। ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे एक चमचा मध पण टाकू शकता बरं का, भरपूर म्हणजे चवीला ते पण छान लागतं टाकलं तर। ऑलिव्ह ऑइल 1 चमचा असं जरी टाकलं तरी चालतं। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। आता हे काय होतं, 4-5 वाजता मुलांना भूक वगैरे लागते, तर असं काय काय पहिलंच थोडं थोडं भिजत घालायचं। तुमच्याकडे ह्याच्याकडे ह्यात जर मोड आलेली मटकी वगैरे जर असेल ती जरी टाकली तरी चालू शकते। करून बघा, अशा पद्धतीने छान लागतं चवीला। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।